आषाढ महिना विशेष खमंग अशा पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या या तिखट मिठाच्या पुऱ्या चवीला भन्नाट लागतात। तुम्ही बघू शकता किती मस्त आणि खुसखुशीत झाली आहे। बरं, अजिबात तेलकट होत नाही। घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आपण या मस्त खमंग अशा तिखट मिठाच्या पुऱ्या सहज बनवू शकतो। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा। आज आपण इथे आषाढ महिना स्पेशल मस्त अशी खमंग मसाला पुरी करतोय। त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचे। 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचंय। आता बघा, 2 वाट्या मी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलंय। 2 वाट्यांसाठी साधारणपणे पाऊण वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि पाव वाटी बेसन आहे। आता या पिठामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम केलेल्या तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे। तर साधारणपणे 3 चमचे, म्हणजे जो पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते तेलाचं मोहन घालून घ्यायचं। तयार केलेलं आपल्याला लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलं आहे आणि 2 मोठे चमचे भरून पांढरे तीळ घातलेले आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि मी इथे ओवा घातला आहे। ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही त्याचबरोबर कसुरी मेथीसुद्धा घालू शकता। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं जाडसर घट्टसर असं गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा, छान आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। एक 10 ते 15 मिनिटं छान रेस्टसाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। आता लाटताना चपाती करतो त्यापेक्षा अगदी थोडंसं जाडसर अशी याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे बघा, सगळ्या बाजूनी छान लाटून घेतलेली आहे। आता यानंतर एक छोटा डबा असेल तुमच्याकडे किंवा वाटी असेल, त्याने या पद्धतीने आपल्याला पुऱ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या छान एकसारख्या अशा या पुऱ्या तयार होतात। तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत। तेल गरम करायला ठेवलं होतं, तेलसुद्धा मस्त छान आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्यात आहे की नाही। अगदी सोपी रेसिपी आहे। बरं, आषाढ महिना स्पेशल अजूनही तुम्ही घरात काहीही तळण्याचा पदार्थ केलेला नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या मस्त अशा तिखट मिठाच्या पुऱ्या तयार करू शकतात। अजिबात तेलकट होत नाहीत। प्रवासात घेऊन जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे, कारण 7 ते 8 दिवस आरामात टिकतात। चवीला सुद्धा खमंग लागतात, त्यामुळे कोणत्याही भाजीची सुद्धा गरज पडत नाही। या पद्धतीने तुम्ही या मस्त तिखट मिठाच्या पुऱ्या तयार करू शकता। चहाबरोबर अप्रतिम लागतात, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला चहाबरोबर खाण्यासाठीचा स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही या पुऱ्या ट्राय करू शकता। तर अशा पद्धतीने मी इथे सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगतायत, रंगसुद्धा भन्नाट आलेला आहे आणि चवीला तर उत्तमच होतात। तर अशा पद्धतीने इथे आपण या आषाढ महिना स्पेशल तिखट मिठाच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। मसाला पुरी तयार करून घेतलेली आहे। सगळ्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत आणि भन्नाट अशा या आषाढ महिन्यात बनवण्यासाठी उत्तम असा हा तळणाचा पदार्थ आहे। तर इथे तुम्ही बघू शकता रंग किती भन्नाट आला आहे, त्याचबरोबर सगळ्या एकसारख्या झालेल्या आहेत, मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत। तर तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये या पद्धतीने या तिखट मिठाच्या पुऱ्या, मसाला पुरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। करायलाही खूप सोपे आहे। अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात या आपण तयार करू शकतो। अजिबात तेलकटसुद्धा होत नाही, त्यामुळे खायलासुद्धा अगदी उत्तम आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील। माझा थोडासा घसा बरा नाही आहे, त्यामुळे आवाज थोडासा जर वेगळा येत असेल तर प्लीज समजून घ्या। तर चला, अशा पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। भेटूया अशा एका मस्त भन्नाट छान रेसिपीसोबत। तोपर्यंत या पद्धतीने केलेल्या या खमंग अशा तिखट मिठाच्या पुऱ्या नक्की ट्राय करून नक्की खा। चला तर मग भेटूया अशा भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा।
बाय बाय.